नेहमीचे कांदा, बटाटा, पालक, मिरचीचे भजे खाऊन कंटाळा आला असेल, तर मग तुम्ही ही भजी नक्की ट्राय करून बघा. कच्ची केळीची साल काढून घ्यायची आणि तिचे असे बारीक बारीक तुकडे करायचे. मग आता त्याच्यासोबत जास्त तिखट असलेली मिरची घ्याल तर भजी खाणं विसरून जाल. म्हणून कमी तिखट असलेली मिरची घ्यायची आणि चिरून तिचेही बारीक तुकडे करून मिक्स करून घ्यायचे. मग आता त्यामध्ये बेसन पीठ, तांदळाचं पीठ, ओवा, तिखट, मीठ आणि थोडीशी हळद घालून मिक्स करायचं. त्यानंतर एकदम थोडंसं पाणी घालून पीठ भिजून घ्यायचं. तेल गरम होईपर्यंत बाहेरची झाडी बघा किती मस्त हिरवीगार छान दिसत आहेत. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये भजी सोडायची. मस्त अशी मोकळी मोकळी पडली पाहिजेत. पहिल्यांदा मोठ्या गॅसवर आणि मग नंतर बारीक गॅसवर छानपैकी कुरकुरीत होईपर्यंत ही भजी तळून घेणार आहोत आपण. आपली सुरेख भजी तयार झाली आहेत की नाही, अगदी कुरकुरीत.